कलशरोहण आहे 20/6/2026 ते 20/21/22 22/6/2026 पर्यंत कलशारोहण प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे। तर सगळ्या स्वामी भक्तांनी सर्वांनी नक्की दृश्य शक्ती खरोखर वास करते। तुम्ही आल्यानंतर आहे ना त्याची प्रचिती तुम्हाला नक्की येईल। ते म्हणतात की मी साधक आहे आणि मी इथंच माझी साधना करणार, त्याच्यामुळे ही त्यांची कुटी आहे। माझ्यासारखं काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला ना इथे वास जाणवलेला आहे त्या शक्तीचा। मंडळी श्री स्वामी समर्थ। मंडळी काजळवीर या गावी शहापूर तालुक्यातील स्वामींचा मठ होता आणि त्या मठाचं नाव आहे शुभराय मठ। तर त्या मठाची मी व्हिडिओ टाकली होती की शनिवार रविवार आणि सोमवार त्या मठाचा प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा आहे। तर त्या मठाचं लोकेशन कुठे आहे ते आपण आता बघणार आहोत। तर मी आता आहे आसनगाव स्टेशनजवळ आणि आसनगाव स्टेशन तुम्हाला इथे दिसतं आणि आसनगाव स्टेशनच्या ईस्टची जी बाजू आहे म्हणजे वालशेतला जाणारा जो रस्ता आहे वालशेत काजळवीर वेळोली पाषाणे। आता जे लोक या परिसरामधील आहेत त्यांना नक्कीच काजळवीर हे गाव माहिती आहे, परंतु जे लोक बाहेरून येणार आहेत त्यांच्यासाठी ही व्हिडिओ असेल की तुम्ही हा आसनगाव वालशेत जो रस्ता आहे तो रस्ता पकडा आणि काजळवीरला या। आता आपण काजळवीरला जाऊया। पहिला तुम्हाला वालशेत गाव लागेल। आता ह्या त्या बाजूचा रस्ता दाखवा। आता हा जो रस्ता आहे तो आपला रस्ता पकडायचा आहे। आपण बरोबर आता रिक्षा स्टँड जवळ आहोत। चला आपण जाऊया आता मठाकडे। तर आता आहे आसनगाव वालशेत रोड आणि त्याच्या पुढे काजळवीर गाव आहे। चला असंच राहा व्हिडिओ मध्ये, आपण काजळवीर या गावावरती पोहोचल्यावर भेटूया। तर आपण आसनगाववरून निघाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा जो सरळ रस्ता पकडला जो डांबरी रस्ता आहे, रस्ता कुठेच जात नाही आहे दुसरा, हा डायरेक्ट वालशेत गावामध्ये येतो। आता आपण वालशेत गावामध्ये आहोत आणि ही मारडी शाळा आहे। कुठे रस्ता चुकणार नाही तुम्ही काजळवीर गावापर्यंत, परंतु काजळवीर गावापासूनच खरी कसरत आहे। आता आपण काजळवीर गावामध्ये पोहोचणार आहोत। चला जाऊया। तर आपण आलो आहोत आता काजळवीर या गावी। आता काजळवीर या गावी आल्यानंतर आपण आता ह्या रस्त्यातून आलो आसनगाववरून आणि हा इकडचा जो रस्ता जातो हा जातो पाषाणे वेळोली आणि वाशिंदकडे निघतो। तर आपल्याला काजळवीर गावामध्ये जायचं आहे। हा रस्ता पकडा, आता मी तो दाखवला। त्याच्यानंतर वाडी लागते आणि वाडी लागल्यानंतर आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे। चला आता आपण जाऊया काजळवीर या गावामधून आणि तो टर्न तुम्हाला दाखवतो स्वामींच्या शुभराय मठाकडे जाणारा। तर काजळवीर गावातून आपण आलेलो आहोत या वाडीमधून कच्च्या रस्त्यावर। त्यात तुम्हाला इथे ना कच्चा रस्ता लागेल। तर कच्च्या रस्त्यामध्ये सुद्धा दोन रस्ते फिरतात। हा इकडे एक सरळ रस्ता जातो, तिकडे सुद्धा काही घरं आहेत आणि इकडनं आणि जो लेफ्ट साईडला रस्ता जातो ना हा जातो शुभराय मठाकडे। हा पूर्ण कच्चा रस्ता आहे मठापर्यंत। ही खरी कसरत आहे आपली आता गाडी नेण्याची। आता मी तुम्हाला दाखवणारच आहे कच्चा रस्ता कसा आहे आणि आता आपण जाऊया मठाकडे। चला। तर मंडळी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ज्या मठावर यायचा आपण रस्ता बघत होतो त्या मठावरती आपण आलेलो आहोत, परंतु मठाचं ना आता काम चालू आहे कारण येत्या शनिवार रविवार आणि सोमवार कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा इथे होणार आहे। तर आपण मठ बघूयाच थोडासा आतून बाहेरून, परंतु त्या अगोदर तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची सूचना असेल, माझ्याकडूनही असेल आणि आपल्या स्वामींकडूनही असेल। हा रस्ता येताना फार कच्चा, एकदम कच्चा आहे, रानमाळावरचा रस्ता आहे, दगडगोटे आहेत। तुम्ही कोणतीही गाडी घेऊन या, बाईक घेऊन या, स्कूटर घेऊन या, नाही तर फोर व्हीलर घेऊन या। येताना अत्यंत काळजीपूर्वक या, म्हणजे कारण पडण्याची शक्यता टाळता येत नाही, गाडी स्लिप मारण्याची शक्यता टाळता येत नाही, परंतु कुठचंही गालबोट लागायला नको येताना, त्याच्यामुळं अत्यंत काळजी घेऊन या। चला आपण जाऊया आता
मठाचा नजारा थोडा बघूया. तर मंडळी, ज्या लोकांना ध्यानधारणा करायची आहे, उपासना करायची आहे, त्यांच्यासाठी हा जो मठ आहे ज्यांना शांतता पाहिजे, एकाग्रता हवी आहे, त्यांच्यासाठी हा मठ म्हणजे एकदम अतिउत्तम जागा आहे. आता या मठाचा ना आपण थोडासा परिसर बघूया. हा जो मठ आहे तो बादशा नदीच्या काठावर वसलेला आहे आणि महाराजांच्या भाषेमध्ये महाराष्ट्रीला माई म्हणतात आणि अतिउत्तम जागा त्यांना मिळाली असं ते म्हणतात की माई बाजूला आहे. म्हणजे अशी गंगा माई आहे तशी भातसा माई आहे. आणि आता आपण बघूया नदीचा नजारा. तर हे बघा, ही नदी. आणि जेव्हा महापूर होईल तेव्हा महाराजांचं असं म्हणणं आहे की या पाताळेश्वर मंदिर आपण अजून स्थापना झालेली नाही आहे, पण मंदिराचं काम चालू आहे, तेव्हा ही नदी इथे लोटली जाईल आणि त्याचा चरणस्पर्श होईल माईचा पाताळेश्वराला. तर आपण ते काम चालू आहे, परंतु तरी आपण एक थोडासा नजारा बघूया. हे एक मंदिर आहे पाताळेश्वराचं. इथं शिवलिंगाची स्थापना होणार आहे. तर पायामध्ये चप्पल आहे त्याच्यामुळे मी काय आतमध्ये जात नाही आहे. आणि हे इकडचं एक मंदिर आहे. इथे श्री हनुमान आणि शनिदेवाची इथे स्थापना होणार आहे. शनिदेवाची शिळा असते ती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही जी तुम्हाला कुटी दिसते ना, आता कुटीचा नजारा तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही, परंतु या मठाचे जे सर्व आहेत महाराज, त्यांच्यासाठी ही कुटी त्यांनी तयार केलेली आहे की माझे जे उपासना असेल ते म्हणतात की मी साधक आहे आणि मी इथंच माझी साधना करणार, त्याच्यामुळे ही त्यांची कुटी आहे. मंडळी, मठाचं काम अजूनही चालू आहे. येत्या 20/6/2026 ते 22/6/2026पर्यंत 3 दिवस हा सोहळा आहे. तुम्ही सगळ्यांनी या. आणि या सगळा सभोवतालचा परिसर आहे, मांडवाचं काम चालू आहे आणि एवढी शांतता आहे, अप्रतिम शांतता आहे, एक उत्साह आहे या मठाच्या परिसरामध्ये. जिथे स्वामींच्या फोटोची आराधना होणार आहे, जिथे स्थापना होणार आहे, त्या मंदिरात आता आपण जाऊ. सध्या नाही मंडळी, काम चालू आहे, त्याच्यामुळे समजून घ्या. आणि मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे, इथे प्रत्येक काम करणाऱ्याला, जिथून ह्या मठाचं काम चालू झालेलं आहे, भूमिपूजनापासून आजच्या दिवसापर्यंत, तुमच्या माझ्यासारखं काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला ना इथे वास जाणवलेला आहे त्या शक्तीचा, दत्ताच्या स्वामींच्या शक्तीचा वास जाणवलेला आहे. तरी प्रत्येकाची मुलाखत आपण नंतर घेऊयाच मठाचं काम पूर्ण झाल्यानंतर, परंतु आता आपण आतमध्ये बघूया. कोणी चल काढ बुटा कर. तर दादा आपल्या दरवाजाचं काम चालू आहे, दरवाजाला पॉलिश करतात. आणि हा दादा एकदा दरवाजा दाखवा. सुंदर असा दरवाजा दादा पेंटिंग करतात. आणि ज्या ज्या लोकांनी या मठाला हातभार लावले ना, खारीचा म्हणा, सिंहाचा म्हणा, प्रत्येकाचा मोठा वाटा आहे या मठाच्या कामासाठी. आणि महाराजांच्या आग्रहाखातर ही जमीन इथे ठेवलेली आहे. ही जी जागा आहे जिथे स्वामींचा फोटो येणार आहे, काम झाल्यानंतर तुम्हाला तिचं सुशोभीकरण छानपैकी दिसेल. आणि जी फ्रेम बसणार आहे ती फ्रेम मी तुम्हाला दाखवतो आता. ही फ्रेम किती बसणार आहे बघा ना, किती. आणि ही फ्रेम ज्यांनी बनवली ते म्हणजे स्वामींचे परमभक्त शेखर साने यांनी. जवळजवळ 8,500पेक्षा जास्त पेंटिंग त्यांनी बनवलेले आहेत. त्यांच्या हातून ही फ्रेम आलेली आहे. बघा ना किती उत्कृष्ट आहे. स्वामींचा हसरा चेहरा आपल्याला आशीर्वाद देतात. काय बोलावं मलाच कळत नाही आहे. आणि हे सगळे आपले आराध्य दैवत गणपती, सगळा कळश वगैरे इथं आणून ठेवलेला आहे.
मित्रांनो, इथे ना एक अदृश्य शक्ती खरोखर वास करते. तुम्ही आल्यानंतर आहे ना त्याची प्रचिती तुम्हाला नक्की येईल. एक शांतता जाणवेल, तुमचं मन शांत होईल. चला मंडळी, आपण काम चालू असतानाचा आपण मठाचा नजारा बघितलेला आहे. त्याच्यानंतर मठाच्या कलशरोहण आहे 20/6/2026 ते 22/6/2026पर्यंत कलशारोहण प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. तर सगळ्या स्वामी भक्तांनी सर्वांनी नक्कीच या आणि ह्या शक्तीचा अनुभव घ्या, या भक्तीचा अनुभव घ्या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच आपल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी किंवा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर. मला जसा वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ बनवत राहील आणि तुम्ही या व्हिडिओला नक्कीच सपोर्ट करत राहा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.